मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय विभागाचे 671 कोटी 35 लाख रुपये तर आदिवासी विकास विभागाचे 549 कोटी 29 लाख रुपये वळवण्यात आले। महिला व बाल विकास विभागानेही 4882 कोटी 56 लाख दिले। विधिमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागण्यांप्रमाणे ही आर्थिक तरतूद मंजूर करण्यात आली आहे। सामाजिक न्याय विभागाचा निधी सातत्याने लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जातोय। त्याचा परिणाम सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आदिवासी भाग असेल नाही तर समाज कल्याण यातला मोठा पैसा हा आरोग्यासाठी नाही तर वेगळ्या वेगळ्या त्यांच्या ज्या योजना ज्याच्यामध्ये कुठेतरी आरोग्य असेल नाही तर सामाजिक प्रतिष्ठा नाही तर त्यांना आर्थिक ताकद देणं या विषयावर जो निधी खर्च केला जातो तो दुर्दैवाने आता केला जात नाही आणि याच्यामुळे जे नुकसान होतं ते कधीही भरून काढता येणार नाही। पण या सरकारला काय पाहिजे, स्वतः निधी कुठून आणायचा याच्यापेक्षा दुसऱ्याचा निधी घ्यायचा आणि मात्र त्या ठिकाणी तो निधी या लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी वापरायचा। आमचं म्हणणं आहे की लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे हे लहान मराठी कॉन्ट्रॅक्टरबद्दल मी बोलत नाही, पण गुजरात आणि हैदराबादच्या कॉन्ट्रॅक्टरला लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला पैसा देऊन मलिदा खाण्यामध्ये मात्र हे सरकार कुठं कमी पडत नाही। तो मलिदा जरा कमी खावा, लाडक्या बहिणींनाही पैसे द्या, पण समाज कल्याण आणि आपल्या आदिवासी विभागाचा निधी कृपा करून वळू नका। हो, आणि हे सामाजिक न्याय मंत्री सांगतायत आणि काल मुख्यमंत्री सांगते की लाडकी बहीण योजनेची तुलना करू नका। पण एका बाजूला तुम्ही ही योजना चालू करत असताना अनेक लोकभिमुक्त आणि सामाजिक दृष्टिकोनातून जी घटनेने दिलेली जबाबदारी आहे ते योजना बंद होत आहेत, त्या योजनेकडे दखल घेतली जात नाही आणि अशा पद्धतीने ही योजना चालू ठेवण्यासाठी निधी वळवली जाते, ही दुर्दैवी आहे।